साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कोरोनाचा संसर्गाचा बिमोड करण्यासाठी शहरातील विविध भागात विविध उपाययोजनेद्वारे महापालिका प्रशासन प्रयत्न करत असताना कोरोना योद्धा म्हणून काम करत असलेले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना कोरोनाची लागण झाली होती। यावर ते यशस्वीपणे मात करत कोरोनामुक्त झाले आहेत। 25 सप्टेंबरपासून त्यांना कोरोनासारखी लक्षणे आढळून आली। त्यानंतर त्यांनी तातडीने दिनांक 26 सप्टेंबर रोजी चाचणी करून घेत 27 सप्टेंबर रोजी यशोधरा रुग्णालयात दाखल झाले। त्यांच्यावर रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले। तब्बल 10 दिवसांच्या उपचारानंतर ते कोरोनावर मात करत सोमवारी घरी परतले। यावेळी महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, यशोधरा हॉस्पिटलचे चेअरमन बसवराज कोलूर, प्रशासकीय अधिकारी विजय देसाई, डॉक्टर योगेश राठोड, धनंजय पांडे, परेश मंडलोर यांच्यासह आदी जण उपस्थित होते। कोरोनावर मात केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी शहरवासियांना विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा सतत वापर करावा आणि सुरक्षित अंतरासह आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी केलं। आज या ठिकाणाहून मी कोविड-19ची ट्रीटमेंट घेऊन पूर्णपणे बरा होऊन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन घरी जात आहे। सर्व सोलापूरवासियांना माझं आवाहन आहे की त्यांनी कोविड पॉझिटिव्ह होऊ नये म्हणून शक्य ती सर्व काळजी घ्यावी, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटल्याप्रमाणे पुढे जो काही त्रास होणार असेल आपल्याला, आपल्या कुटुंबियांना, जवळच्यांना, तो होऊ नये म्हणून ही सर्व काळजी घ्यावी आणि स्वतःला आणि कुटुंबियांना त्यापासून वाचवावं असं आवाहन करतो। धन्यवाद। नागरिकांना कोरोना या संसर्गजन्य रोगाची जनजागृती करण्याची गरज आहे। वेळेवर उपचार कोरोनाबाधिताला मिळालं तर तो या संसर्गजन्य रोगापासून लवकर बरा होतो। नागरिकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन यावेळी डॉक्टर योगेश राठोड यांनी केलं। म्हणजे भरपूर हॉस्पिटल्स आणि भरपूर लोकांच्या इन्व्हॉल्वमेंटनंतर आपण भरपूर चांगला प्रतिसाद भेटत आहे ट्रीटमेंटला आणि याला, तरी आणखी भरपूर रेस्पिरेटरी एटिकेट्स आणि या म्हणजे जनजागृतीची फार गरज आहे अजूनसुद्धा, की लोकांना माहिती असणं हा डिसीज काय आहे आणि याच्यासाठी काय काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतात आणि लवकरात लवकर योग्य ती मेडिकल अटेन्शन घेणं आणि लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचणं हे अजूनसुद्धा जरुरी आहे। अजून आपल्याला रिइन्फेक्शन आणि सेकंड वेव्हची भीती आहे, तरी लोकांनी सगळ्यांनी तीच सेम जबाबदारीने ज्याप्रमाणे आपण केले आता तसंच पाळत राहावं आणि तसंच फॉलो करावं असं माझं आवाहन आहे।